दोघांच्यामध्ये 15 वर्षाचा फरक, पोटाला 4 मुले, पण पुढे घडलं धक्कादायक. ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. सणा दिसायला देखणी होती. विशीतच सणाचे लग्न तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या तिशीतील अजीज सलीम शेख या तरुणासोबत झालेले होते. सना आणि अजीज हे दोघेही तसे अशिक्षित होते. त्यामुळे दोघे मोलमजुरी करून आपला संसार चालवत होते. जिकडे काम मिळेल तिकडे दोघे पती पत्नी मजुरीने कामाला जात होते. अजित हा मूळचा पुणे जिल्ह्याच्या मोशी येथील रहिवासी होता. सना आणि तिचे आई वडील आणि इतर नातेवाईक हे बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ येथील रहिवासी होते. पुणे जिल्ह्यातील अजितचा बीड जिल्ह्यातील सणासोबत समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झालेला होता. सना आणि तिचे आई वडील, भाऊ, बहिणी यांच्यासह अजित हा जिकडे काम मिळेल तिकडे मजुरीने जात होता. कामाच्या ठिकाणी वस्तीवरच दोघे राहत होते. गेल्या काही वर्षापासून हे सर्वजण जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव या गावी वीट भट्टीवर कामाला आले होते. भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या वरणगाव या गावी शेकडो वीट भट्ट्या असून त्यावर अनेक मालक आणि मजुरांचा चरितार्थ चालतो. वरणगाव येथे शेकडो वीट भट्ट्या असण्याचे कारण म्हणजे भट्टीसाठी लागणारी राख आणि कोळसा या ठिकाणी सहज उपलब्ध होतो. भुसावळ आणि वरणगाव दरम्यान दीपनगर हे थर्मल पॉवर स्टेशन आहे. या ठिकाणी विजेची निर्मिती होते. या थर्मल पॉवर स्टेशनला वीज निर्मिती करण्यासाठी कोळशाची गरज भासते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने कोळसा येतो. रेल्वेने येणाऱ्या कोळशाची या परिसरामध्ये चोरी होत असल्याचे चित्र कित्येकदा दिसून येते. रेल्वे यार्डात अथवा आउटरला रेल्वेच्या वॅगन थांबल्या म्हणजे या गाड्यांच्या वॅगनचे दरवाजे उघडून रेल्वे आरपीएफ सोबत मिलीभगतच्या माध्यमातून चोरून लपून अथवा खुलेआमपणे कोळशांची चोरी आणि विक्री होत असल्याचे म्हटले जाते. कोळसा आणि राख या दोघांचा वापर परिसरातील वीट भट्ट्यावर आणि कोळशाचा वापर धाब्यावर होतो. सना आणि अजित हे दोघे पती पत्नी वीट भट्टीवर काम करून आपला चरितार्थ भागवत होते. वीट भट्टीवर जड काम केल्याने अजितला सायंकाळी थकवा येत असे. आपसुकच दारू अड्ड्याच्या दिशेने वळत असत. ज्या भागामध्ये श्रमिक वर्ग राहतो त्या भागात साहजिकच दारूचे अड्डे असतात. हे व्यवसायाचे गणित आणि चित्र राज्यासह देशामध्ये सर्वत्र दिसून येते. वरणगाव परिसरामध्ये वीट भट्ट्या असल्यामुळे साहजिकच या भागातील श्रमिक वर्गाच्या परिहारासाठी दारूच्या अड्ड्यांचा छुप्या मार्गाने धुमाकूळ सुरू असतो. सायंकाळी वीट भट्टीवरील काम आटोपून घरी परतणारा अजित दारू पिऊनच घरी येत होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर नाराज राहत होती. दारू अर्थात मद्यप्राशन केल्यानंतर घरी आलेला अजित काहीतरी कुरापत काढून पत्नी सणासोबत वाद घालत असे. लग्नाच्या वेळी विशीतील सणा आता 25शीची झालेली होती. 25शीतील सणा 4 मुलांची आई झालेली होती. 4 मुलांची आई असली तरी सणाचे 25शीतील तारुण्य अबाधित होते. तिचे तारुण्य दिवसेंदिवस फुलत होते. त्यामुळे साहजिकच आपल्या पत्नीवर कुणाची तरी नजर पडत असावी अशी शंका अजितला येत होती. असे दोघांच्या मधील नेहमीच्या वादाच्या निमित्ताने म्हटले जात होते. कदाचित त्या कारणामुळे तो पत्नी सणासोबत मद्यप्राशन करून वाद घालत होता असे म्हटले जाते. अजित मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर होणाऱ्या रोजच्या त्रासाला त्याची पत्नी सना वैतागलेली होती. गेल्या 2 वर्षापासून अजित आणि त्याची पत्नी सना आणि तिचे आईवडील, भाऊ असे सर्वजण वेल्हाळे शिवारातील शेतात पत्री शेडमध्ये शेजारी शेजारी राहत होते. सणाला अजितकडून दररोज होणारी शिवीगाळ आणि प्रसंगी मारहाण बघून शेजारच्या खोलीत राहणारी तिची आई आणि भाऊ त्याला नेहमी समजावत असत. मात्र अजितच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. अजितकडून तिला होणारा त्रास काही कमी झाला नाही. दिनांक 22 मार्च 2025 रोजी नेहमीप्रमाणे सना, तिचा पती अजित आणि तिचे आईवडील, भाऊ असे सर्वजण वीटभट्टीवर कामाला गेलेले होते. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे हा मजुरांचा साप्ताहिक पगाराचा दिवस म्हटला जातो. त्या दिवशी हाती पैसे पडले म्हणजे मजूर बाजाराला जातात. सायंकाळी 6 वाजता अजित आणि सनाचा भाऊ आणि इतर लोक वरणगाव येथे
बाजार करण्यासाठी गेले. सणाचे भाऊ बाजार करत असताना अजिज मात्र दारू पिण्यास बसलेला होता. त्यानंतर सर्वजण रात्री आपापल्या घरी परत आले. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या जागी झोपण्यासाठी गेले. नेहमीप्रमाणे सना आणि अजिज हे दोघेजण आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. अजिजने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. सनाचा ट्रॅक्टर चालक भाऊ अजहर याला झोप येत नव्हती. खोलीत गरम होत असल्यामुळे तो बाहेर मोकळ्या जागेत हवेशीर जागी मोबाईल बघत झोपला होता. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अजिज त्याच्या खोलीतून त्याच्या लहान मुलीला घेऊन बाहेर आला. अजहर जागा असल्याचे बघून अजिजने त्याला तू अजून झोपला नाही का अशी विचारणा केली. त्यानंतर अजिज पुन्हा त्याच्या खोलीत निघून गेला. त्यानंतर अजहर हा पाणी पिल्यानंतर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी 23 मार्चच्या सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मात्र अजहरला विदारक चित्र बघण्यास मिळाले. सकाळी त्याला त्याची आई खाजाबी म्हणाली की सणाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असून रात्री तिच्या खोलीतून भांडणाचा मोठा आवाज येत होता. काहीतरी अघटित झाले असावे असा खाजाबीला संशय होता. अजहर आणि त्याची आई खाजाबी अशा दोघांनी मिळून सणाच्या खोलीचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून आत प्रवेश केला. खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघांना हृदयद्रावक चित्र बघण्यास मिळाले. सकाळी लवकर उठणारी अजहरची बहीण सना अंथरुणात सतरंजी पांघरलेल्या अवस्थेत पडलेली होती. आवाज देऊनही ती उठली नाही. तिने कोणताही प्रतिसाद अजहर अथवा तिची आई खाजाबी अशा दोघांना दिला नाही. दोघांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. अखेर दोघांनी तिच्या अंगावरील सतरंजी ओढली असता तिच्या नाकाच्या दोन्ही नाकपुड्यात चुन्याच्या पुड्या घुमलेल्या दिसून आल्या. तिच्या दोन्ही नाकपुड्यातून रक्त येत असल्याचे दोघांना दिसून आले. तिचे डोळे बंद अवस्थेत आणि गळ्यावर वळ उमटलेले दिसत होते. सना मयत अवस्थेत दिसून येताच तिची आई खाजाबी जोरजोरात रडू लागली. सकाळीच खाजाबीचे जोरजोरात रडणे ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमले. सनाचा पती अजिज यांचा सर्वांनी शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. या घटनेची माहिती सर्वजण राहत असलेल्या शेताचे मालक किशोर पाटील यांनी घेऊन त्यांनी या घटनेची माहिती वरणगाव पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल सुखराम सावकारे, मनोहर बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस नाईक कृष्णा देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई आणि तपासाला सुरुवात केली. काही वेळाने भुसावळ उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपासकामी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सूचना दिल्या. या प्रकरणी मयत सनाचा भाऊ अजहर नियोजुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला संशयित अजित शेख याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सनाचा मृतदेह स्थानिक वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सनाला मयत घोषित केले. त्या ठिकाणीच सनाच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. सनाचा मृतदेह शवविच्छेदन कामी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रवाना करण्यात आला. गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून पोलिसांना मिळाला. या सर्व घडामोडी दरम्यान फरार संशयित अजित सलीम शेख याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास आणि फरार अजित याचा समांतर शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. खबरे आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून फरार अजित शेख यास पुण्याच्या MIDC भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुणे येथून ताब्यात घेण्यात वरणगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाला यश आले. सनाच्या गळ्याला पट्ट्याने आवळून आपण तिची हत्या केल्याचे त्याने कबूल केले. घरगुती वादातून आपण पत्नी सनाची हत्या केल्याचे अजित याने पोलीस पथकाजवळ कबूल केले. मात्र या हत्येमागे चारित्र्याच्या संशयाचे कारण असल्याचे काही लोक खासगीत बोलत होते. या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल सुखराम सावकारे तसेच मनोहर बनसोडे हे
पुढील तपास करत आहेत.